लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जालना जिल्ह्यात हिंदू बांधव भंडारा करत दर्ग्याचा उरूस करतात साजरा। गावात एकही मुस्लिम समाजाचं घर नाही, मात्र उरूस जल्लोषात। महाराष्ट्राच्या जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील सावखेडा गावात एक फकीर मलंग बाबा सोबत राहून पूर्ण गावातील नागरिक मोठ्या जल्लोषात दरवर्षी उरूस साजरा करतात। सावखेडा गावात हजरत सय्यद अब्दुल रहमान उर्फ शहा मदन कालेनाक व खिजमत अली शहा मलंग बाबा यांचा जागृत देवस्थान म्हणजे दर्गा शरीफ आहे। या दर्गा परिसरात अनेक स्वर्गीय मलंग बाबा यांची कबरी आहेत। या दर्ग्याचा उरूस शरीफ दर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येतो। याचप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक 9 एप्रिल मंगळवार रोजी संदल शरीफ काढण्यात आला। संदलच्या दिवशी मध्य प्रदेशच्या बडोदहून आलेले गादी नशीन हजरत सय्यद फकीर अली बाबा मलंग यांची तकरीर झाली व संदल शरीफ चढवण्यात आले। दिनांक 10 एप्रिल बुधवार रोजी उर्सच्या दिवशी सावखेडा व पंचक्रोशीतील गावातील सर्व नागरिकांना दर्ग्यावर लंगर भंडारा प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच याच दिवशी अमळनेरचे प्रसिद्ध कव्वाल युसुफ शोला व अहमदनगरच्या महिला कव्वाल गुलनाज निजामी यांच्या जंगी कव्वाली मुकाबला ठेवण्यात आला होता। पण लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे या पार्श्वभूमीवर कव्वाली मुकाबला रद्द करण्यात आला होता। या उर्साला दरवर्षी मोठे मलंग बाबा म्हणजे मध्य प्रदेश ग्वालियरचे गादी नशीन मलंगाचे व शिष्यांचे सर्वेसर्वा हजरत सय्यद मासूम अली बाबा मलंग येत असतात। पण यावर्षी मोठे मलंग बाबा आले नाहीत, तर हजरत सय्यद फकीर अली बाबा मलंग हे आले होते। उर्साचं सर्व नियोजन व दर्गा आणि दर्ग्याच्या इनामी जमिनीची देखभाल सावखेड्याच्या दर्गा गादीवर विराजमान असलेले मलंग हजरत मौजूद अली शहा मलंग बाबा हे करत आहेत। या ठिकाणी गादी मशीदचे बांधकाम अत्यंत जीर्ण झालं होतं। हजरत सय्यद मौजूद अली शहा बाबा मलंग यांनी लाखो रुपये खर्च करत नवीन बांधकाम सुरू केलं आहे। सध्या दर्गा व गादीच्या बांधकामाकरिता पैशाची आवश्यकता आहे। या गावात एकही मुस्लिम समाजाचं घर नाही, फक्त मलंग बाबा आहेत। बाकी सर्व हिंदू बांधव दर्ग्याला व मलंग बाबाला सहकार्य करत असतात। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।